नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023मधील बघा ज्या पदांची परीक्षा बाकी आहे त्यामध्ये आरोग्यसेवक, सेविका आणि ग्रामसेवक इत्यादी पदं त्या अंतर्गत येतात मित्रांनो। आणि बघा आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आहे काही विद्यार्थ्यांचे बघा कमेंट तिथे मिळत आहेत की सर ज्या पदांची परीक्षा बाकी आहे त्या संदर्भात काही शासनाकडून अपडेट मिळालेली आहे का। तर पहा मित्रांनो, या पदासंदर्भात जे आहे आता ज्या पदांची परीक्षा बाकी आहे किंवा ज्या पदांचा रिझल्ट बाकी आहे व जे पेसा क्षेत्राअंतर्गत येतात तर त्या संदर्भात जे आहे शासनाकडून बघा इथे महत्त्वाची जी माहिती ती मिळत आहे मित्रांनो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती येथे बघणार आहोत। आणि त्यासोबतच बघा एकूण जे आहे 17 संवर्गातील जे आहे पदांची परीक्षा जी आहे या पैसा अंतर्गत आल्यामुळे जे रखडलेले आहे मित्रांनो। आणि ती एकूण पदं कुठली आहेत ती सर्व माहिती पहा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, शासनातर्फे जी माहिती मिळत आहे ते बघा इथे जो बघा हा जे तुम्ही ते बघू शकता यामध्ये बघा अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळसेवा भरती अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे आहे दाखल याचिकेबाबत बघा याचा हा विषय आहे मित्रांनो। आणि यामध्ये बघा फक्त जिल्हा परिषद भरती नाही तर बघा 17 संवर्गाची जे सरळसेवा भरती आहे यामध्ये बघा जिल्हा परिषदेतील काही पदं येतात। त्यानंतर बघा तलाठी भरतीचा जो निकाल बाकी आहे त्याला सुद्धा हे येथे लागू पडते। तर बघा यामध्ये ते काय म्हटलेलं आहे तर उपरोक्त संदर्भात ज्या आहे पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागात दिनांक 13/10/2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक आणि त्यानंतर बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विविध करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज असल्यास संबंधित विभागाचे जे अभिप्राय ते घेण्यात यावे व सर्व विभागात जे आहे कळवण्यात येत आहे। आणि त्यासोबतच बघा ते पुढे यांनी काय म्हटलेलं आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील अनुसूचित क्षेत्रातील 241 पदांसाठीचे जे आहे समुपदेशन पूर्ण झालेले आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर जे आहे निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पदांवरील नियुक्त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत प्रकरणी जे आहे सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावी व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिले असल्यास सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये। तर पहा अशा प्रकारे जे मित्रांनो या पेसा संदर्भात जे आहे अपडेट बघा येथे मिळत आहे। तर पहा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन दायर केलेले आहे मित्रांनो झालेली आहे तर त्या संदर्भात जे आहे येथे बघा ही महत्त्वाची अपडेट माहिती बघा इथे आपल्याला मिळत आहे। तर हा जो जे आहे मित्रांनो हा 6 मार्च 2024चा आहे मित्रांनो। तर बघा आज आपण यावरती व्हिडिओ का बरं बनवत आहेत की मित्रांनो बघा 2 ते 3 दिवस झाले माझी तब्येत जी आहे ते बरी नसल्यामुळे हा व्हिडिओ मी आज या टॉपिकवरती बघा इथे बनवत आहे। आणि त्यासोबतच तुम्ही ते बघू शकता येथे जे 17 संवर्गासंदर्भात बघा माहिती दिलेली आहे। तर त्या 17 संवर्गामध्ये बघा हे जे पुढील येथे जे पदं आहेत हे पदं त्या अंतर्गत येथे येतात। यामध्ये बघा विभागाचे नाव आणि संवर्गाचे नाव इथे दिलेले आहे। यामध्ये बघा महसूल व वन विभागामध्ये बघा तलाठी, सर्वेक्षक, वनरक्षक, कोतवाल व वन अन्वेषक हे जे पदं बघा या अंतर्गत येतात। त्यानंतर बघा ग्रामविकास विभागाअंतर्गत ग्रामसेवक, शिक्षक, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यकारी, परिचारिका व प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्यसेवक। आणि आता तुम्ही यामध्ये ते बघू शकता जे महिला व बालविकास विभागाअंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षक बघा या पदांची इथे परीक्षा 29 फेब्रुवारीला इथे झालेली आहे मित्रांनो। त्यामध्ये तुम्ही ते बघू शकता की जे नॉन पेसा अंतर्गत येणारे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचीच बघा तिथे एक्झाम इथे घेण्यात आलेली आहे। आणि बघा यामध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे आहे शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर आणि कामाठी। त्यानंतर बघा गृह विभागाअंतर्गत पोलीस पाटील येते। त्यानंतर बघा कृषी व पदम विभागाअंतर्गत जे आहे कृषी सहाय्यक हे पद येते। त्यानंतर बघा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW बघा हे जे पद आहे यामध्ये मोडल्या जातात। आणि त्यानंतर जे आहे येथे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकासंदर्भात बघा जी परीक्षा बाकी आहे त्याबद्दल अपडेट अशी मिळत आहे मित्रांनो की या पुढील आठवड्यामध्ये जे आहे याचं वेळापत्रक बघा आपल्याला इथे बघायला इथे मिळू शकते। आणि त्यासोबतच बघा इथे 15 तारखेच्या अगोदर जे आहे आपल्याला इथे वेळापत्रक इथे
मिळणार आहे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचं, आणि अशी एक्झामसुद्धा तिथे लवकरच इथे होणार आहे. त्यामुळे बघा मित्रांनो, तुमचा जो असा अभ्यास चालू आहे तो अभ्यास त्याचा चालू राहू द्या मित्रांनो. जी रिव्हिजन आहे ती रिव्हिजनसुद्धा तिथे करत राहा आणि मॉक टेस्टसुद्धा तिथे सोडत राहा, कारण जे आहे लवकरात लवकर जे वेळापत्रक आहे ते जाहीर होऊ शकते. आणि वेळापत्रक डिक्लेअर झाल्यानंतर मित्रांनो एका हप्त्यातच जे आहे तुमचं तिथे जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट तिथे येऊ शकते आणि एक्झाम तिथे होणार आहे. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया आपण इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आणखी या संदर्भात कुठली अपडेट आली तर ती तुम्हाला तिथे मिळत राहणार. धन्यवाद.